रात्री 1:30 वाजता बार्शी लातूर रोडवरील लवंगी मिरची कला केंद्रावर बार्शी तालुका पोलिसांनी फिल्मी स्टाईल एंट्री करत संपूर्ण परिसराला वेढा घातला। आता सुरू होत आहे नियमांचं उल्लंघन। शासनानं दिलेली वेळ संपल्यानंतर ही कला केंद्र सुरूच असल्याचं समोर आलं आणि मग पोलिसांनी एका मागोमाग एकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। या कारवाईत नृत्यांगना, ग्राहक, चालक आणि मालकांसह तब्बल 72 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेचा हा मोठा दणका मानला जातोय। पोलिसांनी या कारवाईत तब्बल 50,13,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। रोख रक्कम, मोबाईल, 4 चाकी, दुचाकी, देशी दारू आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलंय। ही धडाकेबाज कारवाई प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे। यामध्ये पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, चंद्रकांत घोळवे, हेड कॉन्स्टेबल धनराज केकाण, अरुण डुकळे, स्वाती काटे, राहुल बोंदर, सुरेश बिरकले, कांबळे, चौधरी आणि चालक खराडे यांच्या पथकानं सहभाग घेतला। भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईनंतर बार्शीत अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे।